अजितदादा म्हणजे महत्त्वाकांक्षा. अजितदादा म्हणजे काहीतरी करून दाखवण्याची एक उर्मी होती. ती आता कार्यकर्त्यांना नवीन नेता शोधणं हे नेहमीच अवघड राहिलेलं आहे. आता म्हणजे इतक्या एक खंत ताकदीमोलाचा नेता तयार होणं त्याला पण वर्षानुवर्षाचा कालावधी लागतो. असं काही अशक्य आहे. म्हणजे मला वाटतं की शरद पवार नेहमी म्हणायचेत की त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी 4 कार्यकर्ते नेते म्हणून घडवले होते. त्यातले जयंत पाटील होते, आर पाटील होते, अजित पवार होते आणि अनिल देशमुख होते. आर पाटील पण अकाली गेलेत, अजितदादा पण अकाली गेले. 2 तरुण नेतृत्व यांच्या आधारावर महाराष्ट्र काहीतरी करू बघत इच्छा होता. असे दोघे आता आपल्यामध्ये आहेत. आणि दुर्दैव म्हणजे एक गोष्टीची खंत अनेकांना राहील. आपण हे ग्रीक ट्रॅजेडी आहे अजित पवारांचं राजकीय करिअर. म्हणजे त्यांना ते कधी त्यांनी बऱ्याचदा प्रयत्न केले, त्यांच्या प्रयत्नात ते कुठे कमी पडले नाही. त्यांची इच्छा खूप होती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायची, पण त्या पदाने त्यांना कायम हुलकावणी दिली. संधी समोर येऊन सुद्धा त्यांच्याकडे ती आली नाही. आता अजित पवार त्या राजकारणात कमी पडले म्हणू शकतो आपण, किंवा राजकारणात ज्या गोष्टी घडून यायला हव्या होत्या त्या घडून आल्याने का ती संधी अजित पवार घेऊ शकले नाही. म्हणजे जसं मगाशी राजेश सांगत होते. नाही, पण कसं आहे कमलेश की 4 दिवसापूर्वी 24 तारखेला ते एका कार्यक्रमात असं म्हणाले होते की काळाचं बोलावणं आलं किंवा म्हणजे नियती हा जो काय अजितदादांबरोबरचा नियतीचा आणि अजितदादांचा जो काय योग होता किंवा जी काही सांगड होती ती खूप विलक्षण होती. बघा, आयुष्यभर त्या माणसाला घड्याळ आवडायची. त्यांचं शेवट म्हणजे त्यांचं पार्थिव पण त्या घड्याळाच्या घड्याळामुळेच ओळखलं गेलं. आता जर आपण पाहिलं तर त्यांचं आयुष्य 66 वर्ष 6 महिने 6 दिवस इतकं त्यांचं आयुष्य होतं. 6 वेळा ते उपमुख्यमंत्री झाले. सो हा जो काही योगायोग आहे, म्हणजे ज्या नेत्याच्या घरात ते लहानाचे मोठे झाले त्या नेत्याने जर कोणाच्याही डोक्यावर हात ठेवला तर तो माणूस नेता होतो. आता अमोल कोल्हे हे एक उदाहरण आहे की अमोल कोल्हे हा काही नेता म्हणून जन्माला आलेला माणूस नव्हता. MBBS डॉक्टर, त्यानंतर अभिनेता. पण अजित पवारांच्या समोर जेव्हा शरद पवारांनी आशीर्वाद दिला त्यावेळेला तो पण खासदार झाला, नेता झाला, प्रवक्ता झाला, पक्षाची भूमिका मांडू लागला. पण नियतीचा जो काही योग म्हणजे आता सुमार दर्जाचे लोक मंत्री होतात. म्हणजे ह्याला मंत्री का म्हणायचं असा प्रश्न पडावा. असे लोक मंत्री होतात किंवा असे लोक कॅबिनेट मंत्री होतात. पण अजितदादांच्या ज्याला आपण म्हणतो नशिबी तो योग नवता असेल, त्यांना जे हवं ते मिळवणारा. आता जी गोष्ट अजितदादांची तीच गोष्ट कदाचित पार्थची आहे. अजितदादांनी सांगून अनेक लोकांना निवडून आणलं, अनेक लोकांना त्यांनी सांगून पाडलं. कळलं की नाही? ते म्हणायचं सभेमध्ये कोणाला सांगायचं. हे दृश्य हिलावणार आहे बघा, खूप हिलावणार. दोन्ही त्यांचे पुत्र पार त्यांनी राजकारणात पहिलं पाऊल काही वर्षांपूर्वी टाकलेलं आहे. जय आता टाकू पाहत आहे. प्रश्न आहे की अजित पवारांचा हा वारसा पुढे दोघे जण घेऊन जाणार की नाही. पार्थ पवार यांच्या डोळ्यामध्ये अगदी खरंय अश्रूंच्या धारा लागल्या. शांत व्हा अशा प्रकारे एक प्रकारे आश्वासित करता आहेत की मी आहे. लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पवार कुटुंबीय आपल्याला अभिवादन करतात. इंदिरा गांधींच्या अकाली जाण्यानंतर राजीव गांधी यांना इच्छा नसताना राजकारणात यावं लागलं होतं. ते राजकारणात येतील असं त्यांची स्वतःची इच्छा नव्हती. ते राजकारणात आले. पार्थ आता आहेत राजकारणामध्ये, पण त्यांना आता अजून जास्त ते इतक्या दिवस आपण कारण पडद्यामागे जास्ती ॲक्टिव्ह राहायचं. आता त्यांना कदाचित पार्थ यांना आपण पुढे येऊन नेतृत्व करताना बघू शकतो. पण दादांचा स्वभाव, दादांनी ज्या स्वभावामुळे पक्ष बांधला आहे ती खूपी त्यांना आत्मसात करावी लागेल अजित पवार. कमलेश, दुसरं एक किरण, तुम्ही पण बघा की ज्या वेळेला राजीव गांधी आले राजकारणामध्ये त्यावेळेला काँग्रेसचे एक कल्चर होतं की गांधी कुटुंबातलं जे आहे ते स्वीकारावं. या राष्ट्रवादीमध्ये तसं काही कल्चर आपल्याला दिसत नाहीये, कारण ते सगळेच लोक आपापल्या भागातले संस्थानिक आहेत. अरेला कार्य करणं, मग अशा परिस्थितीमध्ये पार्थना स्वीकारलं जाईल का, हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे. अतुलनीय आहे, आम्हाला माहिती आहे आणि त्या भावना आपण रोखू शकत नाही. कोण तिथे सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे. हा मोठा जनसमुदाय आता ही पक्षाची ताकद सांभाळणं. बरं, आता काय आहे, शरद पवार घरातले वरिष्ठ आहेत पण ते पक्षाचे वरिष्ठ नाही आहेत.
त्यांचा पक्षाचे सर्व अजित पवार आहेत, राज्यामध्ये सुनील तटकरे आहेत पक्षाचे, आणि बाकी सगळी भूमिका दोन्ही राज्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय स्तराचं कॉर्डिनेशन प्रफुल्ल पटेल बघतात. त्यांच्या पक्षाचे नेते शरद पवार आहेत. शरद पवारांचा वेगळा पक्ष आहे, सुप्रिया सुळेंचा वेगळा पक्ष आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांचे बऱ्याच ठिकाणी विरोधक आहेत आता. आणि त्यात असं आहे की आता खासदार आहेत सुनेत्रा पवार, त्या 1 वर्ष जुनी त्यांची म्हणजे 1 वर्षाची सिनियरिटी आहे त्यांच्याकडे. राष्ट्रवादीमध्ये जे लोक आहेत म्हणजे प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील, ही सगळी मंडळी सुनेत्रा पवारांचं नेतृत्व किंवा त्यांचा आदेश स्वीकारतील का नाही स्वीकारतील आता ते ठरवावं लागेल. आता तो हा पुढचा भाग आहे खरं तर. त्याच्यात पुढे आता चिन्ह पक्षाची कायदेशीर लढाई पण चालू आहे. पक्षचिन्हाची कायदेशीर लढाई सुरू आहे. हे खूप म्हणजे इतक्या चुकीच्या वेळी अजित पवारांचं जाणं, जी म्हणजे आम्ही म्हटलंय सकाळपासून की ती घड्याळाची वेळ चुकली आहे, ती फारच चुकलेली. म्हणजे अजित पवारांचं एका क्रुशियल ठिकाणी एक निवडणूक त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती आता लढली आणि बऱ्यापैकी फाईट त्यांनी दिली. त्यांच्या किमान बालेकिल्ल्यामध्ये तो राखण्याचा त्यांनी प्रयत्न केला पुणे जिल्ह्यामध्ये. त्या प्रसंगी त्यांनी भाजपला अंगावर घ्यायला अजित पवारांनी मागे पुढे बघितलं नाही. त्यांनी अगदी थेट भाजपवरती हल्ला केला. हे इतकं करण्याची खरं तर मी हिंमत हा शब्द आवर्जून वापरेल इथे. एकनाथ शिंदेने सुद्धा थेट भाजपच्या अंगावर जाणं तिथे टाळलं, मित्रपक्ष असून सत्तेतला. अजित पवार तिथे लवचिकता ठेवून सुद्धा त्यांनी ती भूमिका घेतली, कारण पुण्यामध्ये भाजप सोबत त्यांना लढायचं तिथे होतं, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये. नाही, इथे एक ॲडिशन आपल्याला हे करायला हवं की आता सध्या राजकीय लोकप्रियतेच्या लाटेवर असलेले योगी आदित्यनाथ यांनी घोषणा दिली कटेंगे तो बटेंगे, पण त्या घोषणेला अवघ्या काही वेळातच अजितदादांनी चॅलेंज केलं. ते म्हणाले इथे महाराष्ट्रात इकडे काय कटेंगे तर बटेंगे चालणार नाही, त्या सगळ्यांना घेऊन चालतोय. सो हे सगळ्यात लोकप्रिय नेत्याच्या अंगावर जाणं किंवा त्याच्या घोषवाक्याला आपलं आव्हान देणं, हे धाडस अजितदादांनी केलं. ही पण छोटी गोष्ट नाहीये या सगळ्या प्रादेशिक पक्षांच्या आणि आघाडीच्या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर तुम्ही सत्तेत आहात अशा वेळेस जनतेने असं म्हटलं एकनाथ शिंदे फार भाजपची लाईन फार ते त्याला क्रॉस करत नाहीत कधी, पण अजित पवारने ती भावून आपली भूमिका वेगळी. म्हणजे मला आठवतं पन्हाळगडाच्या वेळेस, पन्हाळगडामध्ये जेव्हा जो सगळा वाद सुरू तिथे होता, त्यात त्यांनी फर्म भूमिका घेतली. अजित पवार तिकडे गेले तर त्यांनी पक्षाचा कोर वोटर तुटणार नाही, त्यांचा जो सेक्युलर मत मानणारा जो मतदार होता तो तुटणार नाही, त्यांनी त्याची काळजी घेतली. आणि माझ्या ती खुबी होती. ते करत असताना इकडे देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीत, आता मला माहीत नाही देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीत जर हा प्रश्न विचारला की जास्त कोण आहे, एकनाथ शिंदे की अजित पवार, तर उत्तर स्वच्छ आहे. आपल्या प्रेक्षकांना माहिती आहे त्यांना त्याच्यात दोघांमध्ये एकाला निवडता येणार नाही जरी असलं तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं कम्फर्ट कोणासोबत जास्त आहे. नाही, आणि मगाशी तुम्ही जो मुद्दा मांडला होता की देवेंद्र फडणवीसांची बॉडी लँग्वेज आणि अजितदादांची बॉडी लँग्वेज याच्यामधली सहजता जी आहे ती या दोघांमध्ये दिसते. आताही जर आपण पाहिलं, तुम्ही आता आपल्या वाहिनीवरची दृश्य बघा की तिथे अमित शहांच्या बाजूला असलेले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, ही जी सगळी देहबोलीचा खेळ आहे राजकारणामधला, तो इथे लक्षात येण्यासारखा आहे. त्यामुळे आता पुढे हा अजित पवारांच्या नंतर आता पक्षाचं नेतृत्व कोणी करायचं इथपासून त्यांच्या पक्षाचं काय होणार इथपर्यंत 2029च्या निवडणुका खूप पुढचं होईल. 2029च्या निवडणुकांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचं काय भवितव्य असेल, या सगळ्या गोष्टी या निमित्ताने चर्चेला पुढल्या काही दिवसामध्ये येणार आहेत राजेश, आणि आपल्याला याच्यावरती खूप चर्चा आणि विश्लेषण करावं लागणार आहे. इमिडिएटली आता महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू होतं, बजेट मांडायचं आहे. ते कोण मांडणार? 11 बजेट अजितदादांनी मांडलेत. हे जर त्यांनी मांडलं असतं तर 12वं बजेट रेकॉर्ड झाला असतं. रेकॉर्ड नाही, म्हणजे ते सर्वाधिक बजेट मांडण्याचा जो विक्रम आहे तो शेषराव वानखेडेंचा आहे. बॅरिस्टर शेषराव वानखेडेंनी 13 वेळा बजेट मांडलं. ती संधी त्यांना होती, तो रेकॉर्ड त्यांच्याकडे होती, ती संधी त्यांना मिळाली असती, पण ते काही झालेलं नाही. बजेट आता शेवटच्या टप्प्यामध्ये असेल खरं म्हणजे आता अंतिम आखिर त्याला म्हणतात, ते कोण करणार? तेवढा ताकदीचा माणूस दुसरा दिसत नाहीये देवेंद्र फडणवीसांच्या व्यतिरिक्त. त्यामुळे कदाचित मुख्यमंत्री म्हणूनच ते मांडतील लागेल अशी मुख्यमंत्र्यांना मांडावं लागेल. आणि तेवढी आता दिवस खूप कमी राहिलेत तिथे तुम्ही नवीन याला तयार करणं आणि ती समज असणं त्याची, तर कदाचित मुख्यमंत्रीच हे बजेट मांडतील अशी एक शक्यता आहे. पण बघूया आता काय तो निर्णय घेतात, कारण सध्या तरी अतिरिक्त कारभार त्या खात्याचा मुख्यमंत्र्यांकडेच असेल, त्या प्रोटोकॉल प्रमाणे बाय डिफॉल्ट तो मुख्यमंत्र्यांकडे येतो. कुठे मंत्र्यांकडे नसलेली कुठली खाती ही त्यांच्याकडे जातात. आता बऱ्याच गोष्टी आहेत पुढच्या, त्याच्याबद्दल चर्चा खरं तर करायला लागणार. पण अजित पवारांचं जाणं आज आपला महत्त्वाचा विषय हाच होता, ज्यांच्याविषयी आपण चर्चा करतो. एक अकाली, एक चांगला नेता, एक उमदा नेता, एक जनसामान्यांमध्ये स्वीकारार्हता असणारा, मोठ्या प्रमाणात असणारा नेता, एक उत्तम वक्ता, असे अनेक पैलू असणारा एक नेता आपण आज गमावला आहे. आणि आज आपण गेल्या 10 वर्षात आपण ही चर्चा अनेकदा वेगवेगळ्या नेत्यांच्या अनुषंगाने केली. मग RR पाटील असतील, विलासराव देशमुख असतील,
आणि आता गोपीनाथ नाही, पण, मुंडे असतील आणि आता कमलेशजी, किरणजी आणि अनुपमा तुम्ही पण बघा की आता अनुपमांनी जो एक मुद्दा